हॅलो नमस्ते सलाम राम राम. स्वागत आहे तुमचं माझ्या साऊथ इंडिया रोड ट्रिप सिरीजमध्ये. आणि आपली मोटरसायकल येऊन पोचली आहे गाडवल या शहरामध्ये. बाईकला लगेज लोड करणं हा या रोड ट्रिपचा सर्वात बोरिंग पार्ट आहे, बट दिस इज द रायडर्स लाईफ. आणि हा आपल्या डेली रुटीनचा एक पार्ट पण होणार आहे आता. म्हणून कंटाळा न करता लगेज पॅक करूया. चलो चला सुरू झाली आता आपली तिसऱ्या दिवसाची राईड. आता आपण चाललोय सरळ श्रीशैल्यमला. काय राहिलं ना बघूया पाठीमागं. चहा प्यायसाठी थांबलो होतो आपण. पाठीमागची सगळ्या गोष्टी आहेत व्यवस्थित, त्याला काही इश्यू नाही. आपलं सरळ सरळच रोड आहे आता आपण आहोत तेलंगणामध्ये. आणि मला वाटतं श्रीशैल्यम हे आंध्र प्रदेशमध्ये येतं. थोडी R&D करायला पाहिजे होती, केली नाही आपण. आपलं कसं आहे ते टाकी केलं होतं. आगे पुढचे ऊपर नीचे देखील नाही, सगळं घेतलेलं असावं, काय राहिलेलं नसावं. मला तर वाटतं काय राहिलेलं नाही. माझं पॅक बाटली बांधली किंवा जरा थोडासा प्रश्न आहे मला. पाण्याची बॉटल आहे, बाकी नो इश्यू. मी एक सांगू का मित्रांनो, मी दिवसभर जेव्हा राईड करतोय ना तेव्हा मला बरं वाटतं. ज्यावेळेस मी थांबतो का नाही रूमवर त्यावेळेस मला खूप एकटं वाटतं. अरे असं मी राईड करत असतो, मला खूप मजा वाटतं, मला खूप आनंद होतो. तेवढ्यापुरतं एकटं वाटतं. पण त्या एकटेपणा सुद्धा मी विचार करतो, ते स्वतः म्हणतो ना आपण एक मेडिटेशन टाईप मला अनुभव येतो. मी विचार करतो माझ्या आयुष्याचा, माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा, किंवा ज्या घडाव्यात अशी मला अपेक्षा आहे. सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या मनासारख्या होत नाहीत. देवाची कृपा असली तर होईल आणि होतात. 1 वर्षापूर्वी मला उठायला बसायला येत नव्हतं. मला मानाखाली हात धुवून उठून बसवायला लागत होतं. एवढा मला कमरेचा त्रास झाला. त्या वर्षी मी बुलेटवर जाणार होतो, क्लासिक 350 वरती. देवाचं नियोजन आपल्या नियोजनापेक्षा कधीही चांगलं असतं याची मला प्रचिती आली. त्यावेळेस मी बुलेटवर गेलो असतो तर जो प्रवास आत्ता माझा सुखाचा एवढा होतोय तो कदाचित झाला नसता. कारण हिमालयनवरती एकदम सस्पेन्शन हिमालयनचं, किंवा हिमालयनवरती बसण्याचा जे स्टान्स आहे, किंवा जे रनिंग या गाडीने उरकतो ते माझं बुलेटने उरकलं नसतं आणि खूप त्रास झाला असता तिच्यावरती. पण काय नाही, आपण सह्याद्रीच्या खोऱ्यातली माणसं, त्रास किती जरी झाला तरी मार्क्स कमी होत नाही. तेही केलं असतं, पण हे चांगलंच झालं ना. हिमालयन आली ह्या वर्षी, ही राईड करतोय आपण, सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आता असंच आता गंमत झाली, मी तिरुपतीला सुद्धा जाणार आहे. पण मी आता असंच चहा पिता पिता एक फोटो काढला. मी मला बघावं तरी ह्या पेपरमध्ये कानडीमध्ये काय लिहिलंय, किंवा ते तमिळ भाषेत काय लिहिलंय. मला वाटतं हे तेलंगणामध्ये तमिळ बोललं जातं. मला तमिळ भाषेत काय लिहिलंय बघावं. मी फोटो काढला आणि गुगल लेन्सला टाकला आणि ट्रान्सलेट केलं. तर बघा कशी असते लिहिला भगवंताची. ही जी न्यूज होती तिरुपती तिरुमलाची, की तिथं भाविकांची 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे, 2-3 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी झाली आणि तिथं मॅनेज करणं अवघड जातं. बघा जिथं जायचं तिथली बातमी सकाळी सकाळी बघायला मिळाली. तिरुपतीला आपण बाहेरूनच दर्शन घ्यायचा विचार आहे आपला. श्रीशैल्यमला आज जायचं आहे. बघूया सिच्युएशन कशी होईल त्या पद्धतीने. काय सांगू तुम्हाला किती मला मजा येते ती. मित्रांनो, पैसे येता जातील, पण आयुष्यामध्ये मजा घ्या. माणसाने आता 21व्या शतकात माणूस जगतो पैसे कमवायसाठीच फक्त. हे काय येत जात राहतील, पण ही जी मजा आणि हा जो टाइम आहे ना, एकदा जवानी निघून गेली ना मग काय उपयोग नाही. आता मी जे फील करतो तो मी शब्दात तुम्हाला नाही सांगू शकत की मी काय फील करतो. मला काय फ्रीडम वाटते. मी माझी बाईक, स्वतःची बाईक घेऊन मी हे जे अचीव करणार आहे,
मला माहिती आहे बरीच लोक करतात, पण ही माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. लहानपणी ना मला आम्ही कुठं फिरायला गेलो पप्पांबरोबर, आई पप्पांबरोबर लहान असताना, अगदीच लहान, तर ना असं रस्त्याने जाताना येताना ना रायडर्स दिसायचे हायाबुसा वगैरे घेऊन, आणि त्या गोष्टी फॅसिनेट करायच्या मला. मला असं वाटायचं वाव यार काय मजा करतात ते लोक, बाईकवर फिरतात. आणि आज मी ते करतोय. वा, असा मस्त सकाळी सकाळी सनराईज होत झालेला आहे, आणि या सनराईज मध्ये छान कोवळ्या उन्हात मी राईड करतोय. वा सर वा, कॉर्नरला गाडी ओव्हरटेक करतात सर. बरेच लोक मला म्हणत होते की यार तू एवढे पैसे घालवले, हिमालयन घेतली, एखादी 4 व्हीलर आली असती. पण भाई 4 व्हीलर मध्ये तो फ्रीडम नाहीये, किंवा 4 व्हीलर मध्ये ती आझादी नाहीये जी मी ह्या बाईकवर महसूस करतो. कारण बघा 4 व्हीलर मध्ये बसला तर तुम्ही चारी बाजूनी त्याचा पॅक खुराडात बसल्यासारखे. इथं कसं आहे, ऊन वारा पाऊस थंडी हवा सगळ्याचा अनुभव घेत घेत प्रवास करता येतो. 180 डिग्री व्ह्यू मिळतो, कुठंही व्ह्यू ब्लॉक होत नाही 4 व्हीलर सारखा. आणि काय सांगू तुम्हाला, वा, ट्रॅफिक मध्ये थांबायची गरज नाही, चलते रहो बस. वा वा, अरे मला ही शाळेची आठवण झाली माझ्या. मी आदर्शला होतो शाळेला, आणि वडून फाट्यावर उतरलो बसमधून की अशीच झाड आहेत गुलमोहराची. काय दिवस होते यार शाळेतले. मला वाटतं माझ्या कॉलेजच्या दिवसांपेक्षा ना मी शाळेत निघताना मला माझे बरेच मित्र भेटले कोरेगाव मध्ये. बरेच म्हणजे 2-4 होती बरेच 100 असल्यासारखं बोलतोय मी. मला माहिती आहे लोकांनी आश्चर्य केले की तू एकटा चाललाय कन्याकुमारीला. दुसरं मला कन्याकुमारी एकटा चाललोय, आणि सरळ कन्याकुमारी नाही, हायवे टू हायवे फिरत फिरत जाणार आहे भाई तुमचा. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता, आणि त्यांचा हा मावळा दिग्विजय नाही म्हणता येणार, पण दक्षिण दिशा एक्सप्लोर करायला चाललाय. महाराजांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे आज आपल्याला देशामध्ये इज्जत आहे, बाई खरंच इज्जत आहे आपल्याला. मराठा समाजाला, मराठा इन द सेन्स सगळे मराठी लोक जे महाराष्ट्रात राहतात. पर्टिक्युलर मी जातीचा उल्लेख नाही करत आहे. महाराज नसते कोणती सिटी आहे काय माहिती, कुठली सिटी आहे, सगळं कानडीत लिहिलंय. एरावल्ली गावाचं नाव आहे, एरावल्ली सिटी आहे. आता इथून आपल्याला गुगल मावशी लेफ्ट घ्यायला सांगते. ये रिस्क लिया मैंने, ऐसा नहीं करना चाहिए था. हा रस्त्यावर उभा राहिलाय बाई, कडेला उभा राहा, नाही तर पसवून घेऊन जाईल पुढे तुला. अरे ओ भाया, क्या देख रहे हो? एलियन तो नहीं दिख लिया? सारा हमको ऐसे देख रहा है जैसे कोई एलियन देख लिया हो. और ये अन्ना अभी हमको हाथ करने वाला है. अभी तुमको किधर किधर बिठाए बबुआ? पाछे लगे है बबुआ. नहीं होता तो बैठा लेते तुमको.
कोई प्रॉब्लम नहीं होता हमका, हम बहुत दयालु इंसान बा। का है बबुआ, ये लुंगी बिस्किट के पूड़े किधर लेके जा रही, बिस्कुट खा रही बा। का हुआ, रोड का है, बीच में ही रोड का घोड़ा कैसे लग गया। आणि तेलंगणा सरकारची निळी फेरी आलेली आहे आणि पास झालेली आहे। अरे बापरे भावांनो, इन्स्पिरेशन सकाळी सकाळी तुम्हाला तब्येतू काय नसतं, किती वजन उचलू शकता, स्टेपनी दम पाहिजे। आजच्या गावात बिबट्या, तांबडा बिबट्या, काळा बिबट्या। यह अंदरूनी मुल्क श्री शल्यम जाने वाले रास्ते पर आपका स्वागत है। आता इथून श्री शल्यम दाखवतोय 168 किलोमीटर्स। भाई या रस्त्याला ना पूर्ण जंगल झाडी आणि नाश्ता करूया काहीतरी, इथे जरा चांगली जागा दिसते मला। मस्त नाश्ता केला, बाईच्या हाताला चव होती। इथं राहत असतो तर रोज आलो असतो त्याच्याकडे खायसाठी नाश्त्याला सुद्धा। एक नंबर भाई, काय होतं काय माहिती, त्याच्या हाताना त्याला आशीर्वाद होता अन्नपूर्णेचा, मस्तच एक नंबर वाटलं, जाम ओढलं मी। तेलंगणा राज्याची बाउंड्री पास करून आपण येऊन पोहोचलो होतो श्रीशैल्यमच्या या नल्ला मल्ला फॉरेस्ट रिझर्वमध्ये। हे फॉरेस्ट रिझर्व श्रीशैल्यमच्या आजूबाजूला पसरलेलं आहे आणि हे आंध्र प्रदेशमध्ये येतं। या जंगलातून प्रवास करताना वारंवार माझ्या डोक्यात एक विचार येत होता, हे जंगल आत्ता असं दिसतंय ऐन पावसाळ्यात, किती सुंदर आणि विलक्षण वाटत असेल हे जंगल।
पात्र दिसतं, ही जी व्हॅली दिसते ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांची बाँड्री आहे. याच्या एका साईडला तेलंगणा आणि एका साईडला आंध्र प्रदेश आहे. नागार्जुन सागर डॅम हा भारतातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. हे धरण कृष्णा नदीवर बांधले आणि हे अर्ध तेलंगणामध्ये आणि अर्ध आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्याचं बांधकाम 1955ला सुरू केलं होतं आणि पूर्ण झालं हे 1967ला. आणि हा डॅम पर्यटनासाठी सुद्धा खूप फेमस आहे. विशेष करून पर्यटक इथं पावसाळ्यात जास्त भेट देतात. वॉलच्या पलीकडे नागार्जुन सागर धरण आणि इथून या धरणाचा खूप सुंदर व्ह्यू येतो. परंतु काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळं आणि निष्काळजीपणामुळं इथं शासनानं भिंत बांधून ठेवली. कळसाचं दर्शन घेतलंय. आता मी निघतो सरळ, कारण अजून पुढचा प्रवास उरकायचा आहे मला. असा काही मंदिराचा परिसर आहे. मंदिर माझ्या पाठीमागे जे वॉल आहे त्याच्या पाठीमागे मंदिर आहे. तिथं मी थोडी गडबडच करणार आहे, कारण हा पॅच मला लवकर कंप्लीट करायचा आहे. कारण पुढं आपल्याला तिरुपतीला पोहोचताना आपल्याला सुट्टी पण एवढी नाही. गडबड तर नाहीये, इथं पोहोचणं पण लय मोठी गोष्ट आहे. मी पोचलो माझ्यासाठी. आता गाडीजवळ जाऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट बरी झाली की मला बॅग वगैरे काढायला लागल्या नाहीत. बॅग काढायला लागल्या असत्या, पुन्हा त्या बसवायला लागल्या असत्या तर अवघड झालं असतं. ठीक आहे, चला भेटूया आपण मग. आता गाडीवर आता काही शूट करत नाही मी, कारण ऑलरेडी खूप शूट केलेलं आहे मी या रस्त्याने. आपण निघालो आता श्रीशैल्यमवरून. श्रीशैल्यम काय झालंय, 3 दिवस क्रिसमस वगैरे, सॅटरडे संडे 3 दिवस हॉलिडे लगातार आल्यामुळं या देवस्थानांना इकडचे जाम गर्दी. आता ते बोलत होते जर तुम्ही पैसे देऊन जर ते दर्शन घेतलं तरी तुम्हाला 4 तास लागतील आणि फ्री घेतलं तर 12 तास लागतील. बराच वेळ लागणार होता म्हणून बाहेरच डोकं टेकावलं कळसाकडे बघून आणि आता निघालो आपण. आता आपण तिरुपतीचा मॅप टाकलाय, बघूया कुठपर्यंत पोहोचतोय. आणि आतमध्येच कुठेतरी स्टे करावं लागेल. तिरुपती इथून 400च्या आसपास दाखवते. असं काय आपल्या हा फ्रंट व्यू कसा वाटतोय सांगा मला. खूप मस्त वाटलं मला इकडे येऊन. फक्त 1-2-3 गोष्टी बघायच्या राहिल्या आपल्या इथं. एक म्हणजे पाताळगंगा आणि दुसरी म्हणजे एक गणपती आहे इथं फेमस, जो इथला रजिस्ट्रार आहे. म्हणजे जो कोणी इथे येतो त्याचं तो नाव नोंद करून घेतो, असा इथला एक समज आहे. तिथं नाही गेलो आणि पाताळगंगा एक नाही बघितली. पाताळगंगा म्हणजेच कृष्णामाईचं जे इथलं जे हे आहे पात्र आहे ते अतिशय खोल आहे. त्याची डेप्थ अजूनपर्यंत लोकांना नाही सापडलेली आहे, म्हणून तिला पाताळगंगा म्हणलं जातं. असं समजतं की इथं कृष्णामाई पाताळापर्यंत आहे म्हणून हिला पाताळगंगा बोललं जातं. तिथपर्यंत जाता येईल, तिथपर्यंत जायचं. अंधार पडायला लागला की आपण आपल्या स्टेला आपण जागा बघूया. असं काय आजचा दिवस राहिला. आता आपले 812 किलोमीटर आतापर्यंत टोटल झालेले आहेत. घरापासून निघालोय आपण तेव्हापासून 2:45 झालेत आता. ठीक आहे, कुठपर्यंत पोहोचू तिथपर्यंत बघतो. आता मी कॅमेरा बंद करून ठेवतोय आतमध्ये, कारण हा रस्ता तर आपण बघितलंच आहे ऑलरेडी जाताना. हाच रिटर्न असाच रस्ता आहे. आपण आता बस्तावरी कोटामध्ये. ही आजची स्टेसाठीची रूम आहे.
अशी काही मस्त छान नीट अँड क्लीन रूम भेटली आपल्यालाच. आता उद्याचा आपल्याला ते तिरुपतीसाठीचा प्रवास सुरू करायचा आहे. चला मग उद्या भेटूया बाईकवरती. बाय, गुड नाईट.